सो एकदा काय झालं होतं माहिती आहे का, मला आहे ना कॉलेजला सकाळी जायचं होतं आणि मी लेट उठलेली. तर मी विचार करत होती काय बनवू आणि रात्रीची उरलेली भाकरी होती, शिळी भाकरी. तर मी फटाफट काय बनवलं, झुणका भाकर. आता आमच्या इथे याला झुणका भाकर बोलतात, कोण कोण पिठलं भाकर, कोण कोण बेसन बोलतं. तर त्यासाठी मी मिक्सर जारमध्ये घेतलेलं जिरा, लसूण, कोथिंबीर, खोबऱ्याचं खीस आणि मिरची त्याची पेस्ट करून घेतली. त्याला भाजायला ठेवलं. तेलामध्ये आधी मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला आणि मग ती पेस्ट टाकून भाजलं. त्यात भाजल्यानंतर थोडी हळद टाकली, पाणी टाकलं जेवढं पाहिजे तेवढं, मग मीठ टाकलं आणि थोडंसं उकळी येऊन द्यायची. आणि तर माझी मम्मी आहे ना खूप कॅमेरा शाई आहे, तिला नाही कम्फर्टेबल नसते म्हणून मी एवढी हसते. त्यानंतर मम्मीने बेसन टाकलं, कारण की यात लम्प्स होतात म्हणून एकदा हळूहळू टाकायला लागतं. तर मी आहे ना डब्याला शिळी भाकरी आणि बेसन आणि कांदा नेलता ना, तर आधी माझी मम्मी बोलली यार काय बोलतील, म्हणजे आम्ही सगळे मिळून खायचो ना. पण नंतर काय ना एवढं आवडलं ना माझ्या एका फ्रेंडला, तर तो तर हर टाईम आता मला तेच बोलतो की यार मेरे लिए वो लाव. कारण की तो आहे ना यूपीचा आहे, त्याला माहितीच नव्हते काय, पण त्याने शिळी भाकरी खाल्ली, कांदा, आणि त्याला एवढं आवडलेलं ना कॉम्बिनेशन, की तो आता माझ्या मागेच पडतो कधी पण आण. तर हे सो अनिल, ये तेरे लिए खास रेसिपी डाली है मैंने अभी, तू भी बना के खा सकता है और इंजॉय कर सकता है. आणि मी मस्त गरम गरम शिळी भाकरी नव्हती हा, बेसन होतं. शिळी भाकरी घेतली, बेसन घेतलं आणि कांद्यासोबत. ओ माय गॉड, माझं तर तोंडच झालं, एवढं गरम गरम खाल्लं मी आणि एवढं टेस्टी लागतं यार. तुम्ही नक्की ट्राय करा. बाय बाय.